इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहामध्ये गाथा नंबर 7 आहे। अण्णोण्णं पविसंता दिंता ओगासमण्णमण्णस मेलंता वियणिच्चं सगम स्वभावं न विजहंती। जी 6वी गाथा झाली ना, तर त्या 6व्या गाथेमध्ये त्यांनी 5 अस्तिकायांचं वर्णन केलं होतं आणि इनडायरेक्टली कालद्रव्याची सिद्धी केली होती। परिवर्तन लिंगाने युक्त आहे असं शब्द वापरून। तर त्यांनी तिथं काय सांगितलं होतं आळंदकरांनी की त्या एका शब्दाच्या द्वारे कालद्रव्य सिद्ध केलं म्हणजे श्वेतांबर मताचं खंडन केलं का? कारण श्वेतांबरांनी कालद्रव्य मानलं नाही, ते 5च द्रव्य मानतात। कालद्रव्याला पर्याय म्हणतात पण द्रव्य म्हणत नाहीत, म्हणजे समयही पर्याय मानतात पण द्रव्य मानत नाहीत कालद्रव्य। त्यामुळं त्यांच्या पण मताचं खंडन करण्यासाठी त्या गाथेमध्ये तो परिवर्तन लिंगाने युक्त असं कालद्रव्य असतं याची सिद्धी करून दाखवलं होतं। तर 7व्या गाथेमध्ये काय चाललं होतं प्रकरण? अथ षण्णां द्रव्याणां परस्परम अत्यंत संकरे स्वकीय स्वकीय स्वरूपात अच्यवनम उपदिशती। अर्थ कर, अर्थ करायला जमतंय? येथे 6 द्रव्यांचा परस्परामध्ये अत्यंत संकर झाला असताना स्वकीय आणि स्वरूपापासून, स्वकीय स्वकीय म्हणजे स्वतःच्या स्वरूपापासून अच्यवनम, अच्यवनम चवन नाही अच्यवनम म्हणजे स्वतःच्या स्वरूपापासून च्युत होत नाहीत सांगायचे का? बरोबर, असा उद्देश देतात। आपण अमृतचंद्राच्या टीकेमध्ये बघितलं होतं ना की जरी ते सगळे मिसळलेले आहेत, जरी अनादीपासून एकत्र आहेत, तरी सुद्धा ते एकमेकाला जागा देतात, तरी सुद्धा स्वतःचा स्वभाव सोडत नाही। म्हणून तेच इथं सांगतायत आता जयसेनाचार्य, स्वरूपापासून त्यांचं अच्यवनच आहे असं उपदेश देतात, म्हणजे ते आपलं स्वरूप सोडत नाहीत। गाथेचा अर्थ काय केलं? अन्योन्य म्हणजे परस्परामध्ये, पविसंता म्हणजे प्रवेश केला असताना, ओगासम अन्नमन्नस एका अन्याला अवकाश देत असताना, पुढं मेलंतावी अनित्यम नित्य मिसळलेले असताना सुद्धा सगम स्वभावम न विजहंती म्हणजे स्वभावाला सोडत नाही। बरोबर, म्हणजे सगळे द्रव्य कसे आहेत, म्हणूनच 6 द्रव्य टिकून आहेत। जर सोडतील तर एकतर जास्त होतील, कमी होतील, नष्ट होतील, द्रव्यांची संख्याच राहणार नाही स्थिर। म्हणून सांगितलं की प्रत्येक द्रव्य आपल्या आपल्या स्वभावाने राहतं, ते आपल्या स्वभावाला सोडत नाही। म्हणजे हे समजून आपल्याला काय फायदा? म्हणजे आपण सुद्धा आपला स्वभाव सोडायला पण नकोय, पर्यायामध्ये मूड असतो, म्हणजे पर्यायामध्ये मूडता नकोय। आपण का? मी हो ना, तेच जरा स्वीकार होतो का आपल्याला? आपण म्हणायचं नाही तिथं, मीच म्हणायचं। आपण नाही म्हणायचं, मी म्हणायचं। तर तिथं मी काय करतो, ते सगळे आम्हा सांगतात ना, सगळे द्रव्य अचेतन आहेत पण शाणे आहेत, आणि जीव चेतन आहे म्हणून वेड आहे। म्हणजे कुठलंही द्रव्य आपला स्वभाव सोडत नाही, जरी ते जड आहे, जरी अचेतन आहेत, तरी पण ते स्वरूपच राहतात, पररूप होत नाहीत। आणि जीवच काय करायला जातो, त्या शरीराशी मिसळायला जातो, परातून सुख काढायला जातो, कर्ता बनायला जातो। म्हणून सांगितलं की ते उदाहरण देतात की जरी ते चंदन आहे ते त्या अग्नीत टाकलं तरी ते सुवास सोडत नाही,
जरी ते सोनं आहे ते जरी अग्नीत टाकलं तरी आपलं ते सुवर्णत्व सोडत नाही. कमळ आहे ते कधी सुगंध द्यायचं सोडत नाही. आणि अग्नी आहे ती कधी आपलं उष्ण स्वभाव सोडत नाही. पण जीव आहे तो चेतनाला सोडून अचेतन बनायला जातो. जडवत क्रिया करायला जातो, जडाच्या क्रिया करायला जातो. म्हणून सांगितलं सगळ्या द्रव्यांकडून शिकवण घ्यायची आपल्याला की मी माझ्या स्वभावाला सोडू शकत नाही, सोडत नाही आणि सोडायला नकोय. म्हणून सतत चेतनेचा अनुभव करण्याचा प्रयत्न करा. 6 द्रव्य जरी आपल्या जवळ आहेत तरी सुद्धा मी 6 द्रव्य रूप होत नाही आणि ते द्रव्य माझ्या रूप होत नाहीत. मग काल आम्ही रात्री काय घेतलं होतं? जे सिद्ध भगवान आहेत लोकाच्या अग्रभागी विराजमान आहेत, तर ते त्यांना कुठल्या कुठल्या द्रव्याची तिथं गरज आहे? कुठल्याही द्रव्याची ऍक्च्युली स्वतःचं द्रव्य सोडून बाकी काही द्रव्य बाकीच्या द्रव्याची गरजच नाही ना तिथं. मग तिथं धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, आकाशद्रव्य, कालद्रव्य सगळे द्रव्य आहेत. उद्गल द्रव्य आहे, जीवद्रव्य आहेत. मग त्यांना गरज नाही असं म्हणतोय. आपल्याला कुठल्या कुठल्या द्रव्याची गरज आहे? आपल्याला काही द्रव्य लागते. मग तुमचा आणि त्यांचा स्वभाव वेगळा वेगळा आहे काय? स्वभाव तर वेगळा नाहीये, काय कार्य करायचं. म्हणून सांगितलं गरज आहे असं नाही आहे, पण ते आहेत. निमित्त रूपाने तुमच्या जवळ आहेत सगळे द्रव्य, तुम्हाला मदत करतायत. म्हणजे काय घेतलं की तुम्हाला गमन करायचं तर म्हणजे इथं असताना आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं तर गमन करायला धर्मद्रव्य पाहिजे, थांबायला धर्मद्रव्य पाहिजे म्हणतो. आकाश द्यायला जागा द्यायला आकाशद्रव्य, परिणमन करायला कालद्रव्य पाहिजे इन द सेन्स ते आहेत सगळीकडं. तुमच्या द्रव्याला पण त्यांची गरज नाही आहे, ते निमित्त रूपाने जर असणार आहेत सगळीकडं. तसंच म्हटलं तिथं सुद्धा सिद्धांना काय कुठल्या पुद्गलाची गरज नाही आहे, तसंच धर्म अधर्म कुठल्या द्रव्याची गरज नाही आहे, पण तिथं ते आहेत, त्यांचं कार्य ते करतात. जसं द्रव्य आहे ते त्या लोकाच्या अग्रभागापर्यंत त्यांना थांबताना तिथं मदत करते. त्याच्यावर जात नाहीत सिद्ध, कारण पुढं धर्मद्रव्य नाही आहे. अधर्मद्रव्याचं कार्य तिथंपर्यंत दिसलं की ते थांबायसाठी मदत करतं. आकाशद्रव्य जागा देतं, कालद्रव्य परिणमन करतं. सगळे द्रव्य आहेत ना तिथं, पण त्यांचं कार्य करतायत. पण आपण काय म्हणतोय की आपल्याला सगळ्याची गरज आहे आणि त्यांना गरज नाही आहे. वास्तविक आपल्याला सुद्धा गरज नाही आहे कुठल्या द्रव्याची. म्हणून तुम्ही कोणावर डिपेंडंट नाही आहे हे समजतं ह्याच्यातून. का? कारण माझा स्वभाव कधीही च्युत होत नाही, त्याच्यापासून मी कधीही ढळत नाही. आपला स्वभाव निरपेक्ष आहे, स्वाधीन आहे. परद्रव्याची मला गरज नाही. पुढं अन्य क्षेत्रांतरं प्रति परस्पर संबंधार्थम आगच्छन्तः. अन्योन्यम पविसंता म्हणजे काय? अन्यामध्ये प्रवेश करतात असं म्हणलं ना. म्हणजे काय तर अन्य क्षेत्राहून अन्य क्षेत्राच्या प्रती परस्पर संबंध दाखवण्यासाठी ते येतात असं सांगितलं. एक क्षेत्र से दूसरे क्षेत्र में परस्पर में संबंध करने के लिए आते हैं. जीव इथून तिकडे गेला, कुठं चालली सांग? पंढरपूरहून बारामतीला. का? परस्पराशी संबंध करण्यासाठी. एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रामध्ये सगळे द्रव्य जरी ये जा करतात, ज्यांची शक्ती आहे गमनाची, जीव पुद्गलच, दुसरं कोण नाही, तर ते जरी अन्योन्य प्रवेश करतात तरी सुद्धा फक्त संबंध आहे त्यांचा, एवढंच. एकमेक रूप होतात असं नाही. दुसरं विशेषण ओगासम अन्नमन्नस्य देन्ता आगतानां परस्परम अवकाशदानं ददतः. जे कोणी येणार आहेत त्या येणाऱ्यांना परस्पर अवकाशदान देतात. कोण? सगळे द्रव्य एकमेकांना परस्पराच्या संबंधासाठी एकत्र येतात आणि परस्पराला अवकाश देतात. अवकाश द्यायचं कार्य कोणाचं आहे?
मग सगळे द्रव्य कसं काय जागा देतात? निमित्त म्हणायचं का एकमेक बाकीच्या द्रव्यांचं? सगळ्या द्रव्यांमध्ये अवगाहनत्व शक्ती आहे ना, सामान्य गुण आहे तो. मग अवगाहना स्वतःला पण देतात आणि त्यांच्या निमित्ताने इतरांना सुद्धा अवगाहना मिळते. होय, मग ते आकाश द्रव्याची काय गरज होती? सगळ्या द्रव्यामध्ये अवगाहनत्व शक्ती आहे. तर त्यांनी सांगितलं विशिष्ट अवगाहनत्व हे आकाशाचं गुण आहे. सामान्य अवगाहन हे सगळ्या द्रव्यांमध्ये आहे, पण विशिष्ट अवगाहनत्व ही शक्ती फक्त आकाश द्रव्याची आहे. म्हणजे विशिष्ट अवगाहनत्व म्हणजे काय घ्यायचं त्यात? सगळ्या द्रव्यांना ते सामान्य रूपाने एका वेळीस सर्वत्र जागा देऊ शकतं. असं तुम्ही फक्त तुमच्या क्षेत्रात आलेल्याला जागा देताय, तसं आकाश द्रव्य कुठपर्यंत पसरलंय ना, तेवढ्या सगळ्या क्षेत्रामध्ये ते सर्व द्रव्यांना समान रूपाने अवगाहना देण्यासाठी कॅपेबल आहे. त्याच्यामध्ये तशी शक्ती आहे, म्हणून त्यात विशिष्ट अवगाहनत्व असा शब्द वापरला. तर काय सांगितलं? पहिलं विशेषण सांगितलं अन्योन्य प्रवेश करतात. दुसरं सांगितलं एकमेकांना अवकाश देतात. आता तिसरं सांगतायत अवकाशदान अनंतरम परस्पर मेलापकेन स्वकीय अवस्थान कालपर्यंतम युगपत प्राप्तिरूपः संकरः परस्पर विषयगमन रूप व्यतिकरः ताभ्यां विना नित्यं सर्वकालं तिष्ठन्तः अपि स्वस्वरूपं न त्यजन्ति इति. काय म्हटलं? अवकाशदानाच्या नंतर आता एकमेकांना अवकाश दिला, त्याच्यानंतर परस्पर मिसळलेले असताना स्वकीय अवस्थान कालपर्यंत स्वतःचं त्या रूपाने अवस्थान आहे त्या काळापर्यंत युगपत प्राप्तिरूप संकर आणि परस्पर विषय गमन रूप व्यतिकर याच्याशिवाय, म्हणजे संकर आणि व्यतिकर हे दोष आहेत, याच्याशिवाय नित्य सर्व काल ते राहतात. आपलं अवस्थान काल संपेपर्यंत परस्पर मिसळलेले असताना त्या दशेमध्ये नित्य सर्व काळ राहतात, पण त्यांच्यामध्ये संकर व्यतिकर दोष येत नाही. काय कळलं? म्हणजे अवकाश दान दिल्यानंतर म्हणजे परस्परामध्ये जरी मिसळले तरी स्वतःच्या स्वभावाला सोडत नाही. झालं की त्याच्यासाठी सांगतायत ते पहिले 3 विशेषण हे शेवटच्या त्या चरणाची सिद्धी करायसाठी चालू आहे. स्वकीय अवस्थान काल म्हणजे त्यांचं तिथं राहण्याचं काळ, तशी अवस्था मिसळलेली अवस्था, उनकी मिली हुई अवस्था बनी रहती है, जब तक बनी रहती है तब तक संकर आणि व्यतिकर म्हणजे काय? संकर म्हणजे दो का मिलकर एक हो जाना आणि व्यतिकर म्हणजे एक का विषय दुसरे में चला जाना. काय सांगितले? 2 दोष सगळीकडे येतात शास्त्रामध्ये. संकर म्हणजे मिसळणं आणि व्यतिकर म्हणजे एकाचं दुसऱ्या रूप होणं. तर या दोन्ही दोषांनी नित्य सर्व काळ अपने रूप ही रहते है, या दोषांनी रहित नित्य ते मिसळलेले असताना सुद्धा आपल्या स्वरूपानेच राहतात. स्वस्वरूपम न त्यजन्ति, स्वतःच्या स्वरूपाला सोडत नाहीत. अथवा अन्योन्यं प्रविशन्तः सक्रियवन्तः जीवपुद्गल अपेक्षया आगतानाम् अवकाशं ददतः इति सक्रिय निष्क्रिय द्रव्य मेलापक अपेक्षया. एक थोडं चरण वाचू. अथवा अन्योन्य प्रवेश करत असताना कोण? सक्रियवंतः जीवपुद्गल अपेक्षया, म्हणजे हे जे 3 विशेषणं दिली आहेत ना, त्या 3 विशेषणांचा खुलासा करतायत. काय सांगितलं? पहिलं अन्योन्य प्रवेश करतात त्याला कुठल्या द्रव्यांच्यासाठी सांगितलं तर जे क्रियावान आहेत असे जीव आणि पुद्गल.
अन्योन्य प्रवेश करतात म्हणजे जीव आणि पुद्गलांच्या अपेक्षेने हे विशेषण घेतलं. 3 विशेषणं जी दिली आहेत ना गाथेमध्ये, त्याच्यासाठी त्यांनी खुलासा करतायत की अन्योन्य प्रवेश करतात म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातात. ही शक्ती कोणाच्यात आहे? 6 द्रव्यामध्ये फक्त जीव आणि पुद्गलाच्यात आहे. त्यामुळं जीव पुद्गलाच्या अपेक्षेने अन्योन्य प्रविशन्तः हे विशेषण घेतलं. पुढं आगतानाम अवकाशम ददतः, आलेल्यांना अवकाश देतं. अशा रीतीने सक्रिय निष्क्रिय द्रव्य मेलापक अपेक्षया, म्हणजे हे कोणाच्या अपेक्षेने, कुठल्या द्रव्यासाठी सांगायला लागले? पहिल्यांदा अन्योन्य प्रवेश करतात हे जीव आणि पुद्गल हे सक्रिय द्रव्य आहेत यांच्या अपेक्षेने खुलासा केला. सक्रिय द्रव्यांसाठी हे विशेषण वापरलं की अन्योन्य प्रवेश करत असताना सुद्धा स्वतःचा स्वभाव सोडत नाहीत. दुसरं विशेषण काय वापरलं? अवकाशदान देतात. मग असे अवकाश देणारे कोण आहेत? कोण कोणाला अवकाश देतं? सक्रिय आणि निष्क्रिय दोन्ही द्रव्य, त्यांचं मिसळलेली अवस्था, त्याच्या अपेक्षेने हे विशेषण दिलं. म्हणजे सगळे द्रव्य घ्यायचे त्यात, सक्रिय आणि निष्क्रिय. कारण एकमेकांना सगळे जागा देतात, म्हणून ते जरी परस्पर जागा देतात, मिसळलेले हे अवकाश देतात, तरीसुद्धा आपल्या स्वभावाला सोडत नाहीत. म्हणून सक्रिय आणि निष्क्रिय या 2 द्रव्यांच्या अपेक्षेने सभी द्रव्यों के मिलाप एक क्षेत्रावगाह संबंध की अपेक्षा से है. जे काय हे कथन केलं, हे विशेषण सांगितलं, अवकाश देतात, तर ते कोण? सक्रिय आणि निष्क्रिय सगळे द्रव्य एकमेकांना अवकाश देतात याच्या अपेक्षेने. नित्यम सर्वकालम मेलापकेन तिष्ठन्तः इति धर्म अधर्म आकाश काल निष्क्रिय द्रव्यापेक्षया. तिसरं विशेषण काय दिलं? सर्व काळ मेलापकेन तिष्ठन्तः, म्हणजे सर्व काळामध्ये मिसळलेले असताना सुद्धा. मग सर्व काळात मिसळलेले म्हणजे सदा सर्व काळ त्यांचा संबंध आहेच असं. कुठले द्रव्य सर्व काळ मिसळलेल्या अवस्थेत राहतात? जीव आणि पुद्गल सोडून सगळे निष्क्रिय द्रव्य जे आहेत ना, त्यांच्या अपेक्षेने, त्या द्रव्यांच्या अपेक्षेने. सर्व निष्क्रिय द्रव्य कुठले? धर्म अधर्म आकाश आणि काल, हे सगळे द्रव्य कसे आहेत? तर निष्क्रिय आहेत आणि नित्य मिसळलेले आहेत. म्हणजे म्हटलं ना की लोकाकाशाच्या प्रत्येक प्रदेशावर कालाणू आहे, बरोबर, आणि प्रत्येक प्रदेशावर आकाशद्रव्य आहे, धर्मद्रव्य आहे, अधर्मद्रव्य आहे, ते नित्य आहेत. कारण लोकाकाश प्रमाण आहेत सगळे, कालाणू सोडून. कालाणू प्रत्येक प्रदेशावर एक एक आहे, तर त्या प्रत्येक प्रदेशावर त्याचा अन्य द्रव्यांशी संबंध आहे, अन्य द्रव्यांमध्ये ते मिसळलेलं आहे. म्हणून नित्य सर्व काळ कधीच त्यांचं इकडून तिकडं गेले, दुसऱ्याशी संबंध झाला असं होत नाही. कालाणू तर ज्या त्या जागेवर स्थिर आहे. आणि धर्म अधर्म आकाशद्रव्य हे पण संपूर्ण अखंड एकच आहेत लोकाकाश प्रमाण. त्यामुळं सांगितलं त्यांचा संबंध त्या कालाशी आला तर नित्य निरंतर तोच संबंध राहणार आहे. म्हणून नित्य सर्व काळ मिसळलेल्या रूपाने राहतात. अशा रीतीने हे विशेषण दिलं ते धर्म अधर्म आकाश आणि काल या निष्क्रिय द्रव्यांच्या अपेक्षेने हे विशेषण वापरलं असं सांगितलं. इति षड्द्रव्यमध्ये ख्याती पूजा लाभ दृष्ट श्रुत अनुभूत
कृष्ण नील कापोत अशुभलेशा आदी समस्त परद्रव्य आलंबन उत्पन्न संकल्प विकल्प कल्लोल मालारहितम वीतराग निर्विकल्प समाधी समुत्पन्न परमानंद रूप सुखरसास्वाद परमसमरसी भाव स्वभावेन स्वसंवेदन ज्ञानेन गम्यं प्राप्यं सालंबम आधारम भरितावस्थम शुद्ध पारिणामिक परमभावग्राहकेण शुद्ध द्रव्यार्थिकनयेन इति पाठः. ह्याच्यातून आता अध्यात्म सांगतात जयसेनाचार्य. काय सांगायला लागलेत? अशा रीतीने 6 द्रव्यामध्ये ख्याती पूजा लाभ दृष्ट श्रुत अनुभूत कृष्ण नील कापोत या अशुभ लेशा आदी संपूर्ण परद्रव्याच्या आलंबनाने उत्पन्न होणारे संकल्प विकल्प यांची कल्लोलमालाने रहित. कल्लोलमाला म्हणजे काय म्हणायचं? लाटा त्या टाईपमध्ये त्या संकल्प विकल्प रूप लाटांनी रहित. म्हणजे स्वभाव कसा आहे हे सांगायला लागलेत विशेषण. पहिला सांगितलं की सगळ्या अशुभलेशांनी रहित आहे, ज्या की दृष्ट आहेत, श्रुत आहेत, पाहिलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत, अनुभवलेल्या आहेत. अशा सगळ्या अशुभलेशांनी रहित. दुसरं सांगितलं परद्रव्याच्या आलंबनाने उत्पन्न होणाऱ्या संकल्प विकल्पाने रहित असा तो वीतराग स्वभाव. निर्विकल्प समाधीने उत्पन्न, इथपर्यंत निगेटिव्ह विशेषण वापरली, असा तो वीतराग. आता पॉझिटिव्ह विशेषण देऊन सांगतायत. स्वभाव कसा आहे आपला? निर्विकल्प समाधीने उत्पन्न परम आनंदरूप सुखरसाचा आस्वाद घेणारा किंवा आस्वाद रूप आहे. परम समरसी भाव स्वभावाने स्वसंवेदन ज्ञानाने जो गम्य आहे, प्राप्य आहे, जो आलंबनाने आधाराने सहित आहे, भरितावस्था आहे, शुद्ध पारिणामिक परम भाव ग्राहक रूप शुद्ध द्रव्यार्थिक नयाने जो आपला शुद्ध स्वभाव आहे, अशा रीतीने पाठ सांगितला. म्हणजे विषय दाखवायचे तुम्हाला, तो कशाच्या द्वारे गम्य आहे? स्वसंवेदन ज्ञानाने गम्य आहे. आणि त्या विषयाचं विशेषण काय आहे तर त्यासाठी हे सगळं दाखवलं. निगेटिव्ह रूपाने पण आणि पॉझिटिव्ह रूपाने पण त्याचं विशेषण करून सांगितलं. असा तो शुद्ध आत्मा, वीतराग आत्मा, निश्चयनेन स्वकीय देहांतर्गतम शुद्ध जीवास्तिकाय संज्ञम जीवद्रव्यम एव उपादेयम इति भावार्थः. अशा रीतीने निश्चयने स्वतःच्या देहाच्या अंतर्गत राहणारा शुद्ध जीवास्तिकाय नावाचा जीवद्रव्यच माझ्यासाठी उपादेय आहे, असा भावार्थ आहे. मग त्या एका आत्म्याला उपादेय दाखवण्यासाठी म्हणून ही सगळी विशेषणं घेऊन सांगितली. कसा आहे तो आत्मा? वीतराग आहे, नंतर स्वसंवेदन ज्ञानाने गम्य आहे, शुद्ध आहे, परमपारिणामिक भावस्वरूप आहे. अशी सगळी अनेक विशेषणं घेऊन तिथं आपला स्वभाव दाखवला. कशासाठी सांगायचं होतं हे सगळं? तर त्या गाथेमध्ये सगळी विशेषणं जी दिली ना, की सगळ्या द्रव्यांच्यामध्ये मिसळलेला असताना, अवकाश देत असताना, परत एकमेकांमध्ये प्रवेश करत असताना सुद्धा सगळी द्रव्य, साही द्रव्यांचं तिथं एकत्र व्यापार चालू असताना सुद्धा प्रत्येक द्रव्य आपल्या आपल्या स्वभाव रूपाने स्थित आहे. मग माझं जीवद्रव्यसुद्धा कसं आहे हो? आपल्या स्वभावाने अनादि अनंत चेतन रूपच आहे. हे फक्त विशेष सांगितलं त्यांनी, की जयसेनाचार्यजींनी खुलासा केला आहे की जे पहिलं विशेषण दिलं आहे ना गाथेतलं, अन्योन्य प्रवेश करून राहतात. कोण कोण अन्योन्य प्रवेश करतात? जे आपली जागा सोडतात, जे क्रियावान आहेत, असे ते द्रव्यच अन्योन्य प्रवेश करू शकतात. म्हणजे कोण? जीव आणि पुद्गल. बाकीची अन्य द्रव्य धर्म आकाश काल तर एकमेकाचं जागा सोडून दुसरीकडे जात नाहीत किंवा तिथं प्रवेश करत नाहीत. त्यामुळं त्यांचा काही संबंध नाही आहे, कारण अखंड एकच द्रव्य आहे ते धर्म आकाश तरी. आणि कालद्रव्य तर रत्नांच्या राशीप्रमाणे खचित आहेत, ते काय हलत नाहीत एका जागेवरून दुसऱ्या जागेवर.
त्यामुळं सक्रिय जे काही द्रव्य आहेत त्यांच्यासाठी हे विशेषण दिलं, अन्योन्य प्रवेश करत असणारे ते द्रव्य स्वतःच्या स्वभावाला सोडत नाहीत, प्रवेश करतात तरीसुद्धा, म्हणजे जीव आणि पुद्गल. दुसरं विशेषण दिलं दिनता ओगास म्हणणस, म्हणजे ते एकमेकांना अवकाश देतात. असे कोण? जे सक्रिय आणि निष्क्रिय द्रव्य आहेत ते सगळे, म्हणजे कोण घ्यायचं ते इथं? जीव आणि पुद्गल सोडून बाकी सगळे घेतले, तेच घेतले ना. सक्रिय आणि निष्क्रिय नाही, सक्रियमध्ये जीव आणि पुद्गल पण आले. मग सगळे साही द्रव्य जे आहे ते एकमेकांना अवकाश देत असताना सुद्धा स्वतःचा स्वभाव सोडत नाहीत. आणि तर तिसरं घेतलं काय? जे निष्क्रिय द्रव्य आहे ते नित्य मिसळलेलेच राहतात. मेलंताव्य नित्यम, नित्य मिसळलेले राहतात, कधीच आपली जागा सोडत नाहीत, आपला स्वभाव सोडत नाहीत, एकमेकरूप होत नाहीत. अशी ती कुठली द्रव्य? तर धर्म, अधर्म, आकाश आणि काल. तर ही सगळी 4 द्रव्य आहेत ती नित्य मिसळलेली राहतात आणि ते कसे आहेत? निष्क्रिय आहेत. तर हे सगळे आपल्या स्वस्वभावम न विजहंती, स्वस्वभावाला सोडत नाहीत. मग हे सगळं समजून त्यापुढं अध्यात्म सांगितला की त्याचप्रमाणे माझं द्रव्यसुद्धा शुद्ध आहे. का? कारण कधीच ते परद्रव्य रूप झालं नाही किंवा परद्रव्य माझ्या रूप झालं नाही, म्हणून माझा आत्मा कसा आहे? सदैव शुद्ध आहे, सदैव सर्व द्रव्यांपासून भिन्न आहे, मिसळलेला असताना सुद्धा स्वतंत्र आहे, एकरूप आहे. मग हे जर सगळ्या इतर द्रव्यांच्या बरोबर घेतला तसंच काय घ्यायचं अजून चिंतन? की माझं द्रव्य सगळ्या पर्यायांमध्ये जातं तरीसुद्धा त्या पर्यायरूप होत नाही, त्या पर्यायामध्ये मिसळत नाही. जरी पर्याय माझ्या द्रव्यातून उत्पन्न होते, जरी ती शुभ असेल, अशुभ असेल, शुद्ध असेल, तरीसुद्धा जीव स्वस्वभावाला सोडत नाही. जसं तो अन्यांमध्ये मिसळलेला असताना स्वस्वभावाला सोडत नाही, तसंच सांगितलं की सगळ्या संयोगामध्ये असताना, सगळ्या रीतीने काय कषाय विभाव चालू असताना सुद्धा मी स्वस्वभावाला सोडत नाही. कारण द्रव्याचा तो इनबिल्ट स्वभाव आहे, कधीही तो नष्ट होत नाही, कधीही बदलत नाही किंवा दुसऱ्या द्रव्यामुळे त्याच्यामध्ये काय घात होत नाही. तर त्याच्यासाठी पुढं त्यांनी थोडासा खुलासा करून सांगायला लागले. पुढं यत् पुनः अन्येषाम एकांतवादीनाम रागद्वेष मोह सहितानाम अपि वायुधारणा आदि सर्वशून्य ध्यान व्याख्यानम आकाश ध्यानम वा तत्सर्वं निरर्थकमेव. काय सांगायला लागले? जे पुन्हा अन्य एकांतमतवादी आहेत त्यांचं रागद्वेष मोहाने सहित असणाऱ्या जीवांचं वायुधारणा आदी सर्व शून्याचं ध्यान करतात त्यांचं, किंवा आकाशाचं ध्यान करतात त्यांचं. आकाश के ध्यान का व्याख्यान है, जे काही हे व्याख्यान केलंय म्हणजे ते सगळं निरर्थकच आहे. कशासाठी सांगायला? एकांतमतवादी आहे तो त्याला विषय माहीत नाही आहे ना. जो शुद्धात्मा आहे तो अनेकांताचा विषय आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही रीतीने दोष येत नाही, कारण दोन्ही बाजूला आपण मान्य केलेलं आहे कथनचित रूपाने. पण एकांतमतवादी मानतो की असं नाही आहे, द्रव्याचं स्वरूप, जीवाचं स्वरूप एकांत रूप मानतो. म्हणून म्हणलं की रागद्वेष मोहाने सहित असणाऱ्या जीवांचं वायुधारणा आदि रूप सर्वशून्य के ध्यान का या आकाश के ध्यान का व्याख्यान है, वह सभी निरर्थक है. म्हणजे त्यांनी काय सांगतायत? कोणाचं ध्यान करा? सर्वशून्य ध्यान. जसं आपण धारणा ज्ञान करतो ना, काय ते पृथ्वी धारणा, जलधारणा, अग्निधारणा, वायुधारणा आणि तत्वरूपवती धारणा. तर त्यांनी सुद्धा तसं ध्यानाचं अवलंबन शिकवतात. पण सगळं विश्व शून्य आहे, सगळं वस्तुव्यवस्था शून्य आहे अशा रूपाने ध्यानाचा विषय देतात.
त्यामुळे ते ध्यानसुद्धा यथार्थ नाही. किंवा आकाशाचं ध्यान करा म्हणजे हे जसं शून्य सांगितलं ना तसंच आकाश म्हणजे सुद्धा शून्य, ज्याच्यामध्ये की कशामध्ये इन्व्हॉल्वमेंट येत नाही. आकाश म्हणजे आता स्पेस आहे ना रिकामी, तर त्या स्पेसला कोण नष्ट करू शकतं, कोण त्याच्यात घुसू शकतं, कोण त्याला बाधा देऊ शकतं, असं ते आकाश आहे. अशा आकाशाचं ध्यान करा असं सांगणारं जे काही व्याख्यान आहे ते सर्व निरर्थक आहे. मग सार्थक काय आहे हो? तर जो अनेकांत स्वरूप शुद्धात्मा आहे त्याचं ध्यानच सार्थक आहे किंवा तोच ध्यानाचा यथार्थ विषय आहे. बाकी जे काय विपश्यना म्हणा, हे शून्यमतवाद म्हणा, एकांतवाद म्हणा, ह्या सगळ्यांचं ते ध्यानाचा विषय दाखवतात, ध्यानाचं क्रिया दाखवतात, ती सगळी व्यर्थ आहे, निरर्थक आहे असं सांगितलं. आता तुम्हाला टीकेमध्ये संकल्प आणि विकल्प असा शब्द आला होता ना, त्याच्यासाठी त्याचं व्याख्यान करायला लागले किंवा त्याचं व्याख्या करून सांगतात. संकल्प विकल्प योहो भेदः कथ्यते. कशाला म्हणायचं संकल्प आणि कशाला म्हणायचं विकल्प? काय? बहिर्द्रव्ये चेतन अचेतन मिश्रे मम इदम इत्यादी परिणामः संकल्पः. काय सांगितलं? बाह्य जे काही चेतन अचेतन मिश्र द्रव्य आहेत त्यांच्यामध्ये मम इदम हे माझं आहे इत्यादी जे काही परिणाम आहेत त्याला म्हणायचं संकल्प. काय म्हणले? आपल्या जीवनामध्ये विचार करा ह्याच्याबद्दल. काय? मम इदम एवढंच करा त्याचं डेफिनेशन. संकल्प म्हणजे काय? हे माझं, हा विचार ह्याला म्हणायचं संकल्प. जसं माझं घर, माझी आई, माझे कपडे, माझं असं जे काय लावता तुम्ही तिथं संकल्प आहे तो. कारण परद्रव्य असताना सुद्धा त्याला माझं म्हणताय तुम्ही. मग ते परद्रव्य चेतन असू देत, अचेतन असू देत किंवा मिश्र असू देत, ते माझं असा परिणाम म्हणजे संकल्प आहे. मग आत्म्यामध्ये संकल्प नाही. जरी तुम्ही माझा आत्मा म्हणताय तरी तिथं तो संकल्प नाही आहे, कारण ते परद्रव्य नाही, माझंच द्रव्य आहे. पुढं विकल्प कशाला म्हणलं? अभ्यंतरे सुखी अहम दुःखी अहम इत्यादी हर्षविषाद परिणामः विकल्पः. काय कळलं? संकल्प म्हणजे काय? मम इदम हे माझं आहे. मम इदम घेतलं ना, मम इदम इत्यादी परिणामः संकल्पः. जो संकल्प असतो तो हे माझं असा परिणाम त्याला म्हणलं संकल्प. आपण सरळ असं भेद काढू. काय म्हणायचं? संकल्प कशाला म्हणायचं आणि विकल्प कशाला म्हणायचं? संकल्प म्हणजे हे माझं असे परिणाम असे भाव ह्याला म्हणलं संकल्प. आणि विकल्प म्हणजे काय? मी सुखी मी दुःखी असे परिणाम ह्याला म्हणायचं विकल्प. हे माझं आहे म्हणजे परद्रव्यामध्ये बाह्य द्रव्यांमध्ये दृष्टी आहे, बाह्य द्रव्यांशी संबंध आहे आणि त्याच्यामुळं तो त्याला माझं म्हणायला जातोय, तर ते झालं संकल्प. आणि विकल्पमध्ये माझ्याच द्रव्यामध्ये मी असे विचार करतोय. काय म्हणायचं? स्वद्रव्यातले परिणाम किंवा स्वद्रव्याची पर्याय त्याला ती आहे ती विकल्प. ॲक्च्युली संकल्प पण माझीच पर्याय आहे, पण पराशी संबंधित आहे. इथं पराचा संबंध नाही आहे, पण माझ्याच द्रव्यांमध्ये उत्पन्न होणारे ते विचार आहेत, त्याला म्हणलं विकल्प. पुढं संकल्प म्हणजे उदाहरण काय दिलं? माझे घर, त्याला म्हणायचं संकल्प. आणि विकल्प घरामुळे मी सुखी आहे, घरामुळे मी दुःखी आहे.
त्याला म्हणायचं विकल्प. संकल्प म्हणजे बाह्य द्रव्यांमध्ये, मग ते चेतन अचेतन मिश्र कुठलंही द्रव्य असू दे त्याच्यामध्ये मम इदम इत्यादी परिणाम संकल्प. आणि अंतरंगामध्ये जे काय अंतरंग परिणाम म्हणायला, स्वद्रव्य पर्याय म्हणण्यापेक्षा मग ते बाह्य द्रव्याची रिलेटेड ते सांगितलं आणि तर अंतरंग पर्याय. त्याला म्हणलं हर्ष विषादादी रूप जे परिणाम आहेत त्याला म्हणलं विकल्प. इति संकल्प विकल्प लक्षणम ज्ञातव्यम. अशा रीतीने संकल्प आणि विकल्पाचं लक्षण जाणण्यायोग्य आहे. वीतराग निर्विकल्प समाधौ वीतराग विशेषणम अनर्थकम इति उक्ते सती परिहारम आह. वीतराग निर्विकल्प समाधी असं जे शब्द दिलंय पूर्वी गाथेमध्ये, तर त्यामध्ये जे आहे ते वीतराग विशेषण निरर्थक आहे असं विचारलेलं असताना त्याचा परिहार करतात. काय सांगायचं आहे, निर्विकल्प समाधी म्हणा नुसतं, त्याला वीतराग विशेषण का दिलं, मग ते विशेषण द्यायला नको, ते निरर्थक आहे असं शंकाकाराची शंका आहे. तर त्याला उत्तर देतात आर्त रौद्र रूपस्य विषय कषाय निमित्तस्य अशुभ ध्यानस्य वर्जनार्थत्वात् हेतु हेतुमत भाव व्याख्यानत्वात् वा कर्मधारय समासत्वात् वा भावना ग्रंथे पुनरुक्त दोष अभावत्वात् वा स्वरूपस्य विशेषणत्वात् वा दृढीकरणार्थत्वात् वा. वीतराग हे विशेषण का दिलं ना, त्याच्यासाठी इतकं मोठा खुलासा करायला लागले, चांगले हेतू दिले त्याच्यासाठी. त्याचं डिटेल वर्णन पाहिजे आपण नंतर बघू, फक्त 2 ओळीचा अर्थ करते तर ती गाथा संपते. ह्याच्याबद्दल डिटेल आहे ते आपण बघू. एवं वीतराग निर्विकल्प समाधी व्याख्यान काले सर्वत्र ज्ञातव्यम. जिथं कुठं वीतराग निर्विकल्प समाधी असा शब्द आला तिथं वीतराग शब्दाचा असा अर्थ सर्वत्र जाणण्यायोग्य आहे. वीतराग सर्वज्ञ निर्दोषी परमात्म शब्द आदिषु अपि अनेन एव प्रकारेण पूर्वपक्षे कृते यथासंभवं परिहारः दातव्यः इति. वीतराग सर्वज्ञ निर्दोष परमात्मा आदी शब्दांच्या संबंधामध्ये सुद्धा शंका करणाऱ्यांचं याच कथनाच्या द्वारे यथासंभव शंकेचं समाधान करायला पाहिजे. म्हणजे जसं इथं विचारले ना प्रश्न की वीतराग शब्द का वापरला, तसंच कोणी पुढं असं विचारेल की सर्वज्ञ का वापरला, निर्दोष का शब्द वापरला, परमात्मा हा शब्द का वापरला, त्याच्यामध्ये सुद्धा हाच सगळा अर्थ समजून घ्या. जे काय आता इथं हेतू दिलेत ना, 6 हेतू दिलेत वीतराग हे विशेषण का वापरलं ह्याच्यासाठी. मग तेच हेतू तेच उत्तर इतर ठिकाणी सुद्धा प्रश्नांच्या ठिकाणी समजून घ्या. यतः एव कारणात वीतरागः ततः एव कारणात निर्विकल्प समाधिः इति हेतु हेतुमत भाव शब्दस्य अर्थः. हेतु हेतुमत भाव म्हणजे काय, ज्या कारणाने वीतराग आहे त्याच कारणाने निर्विकल्प समाधी आहे. हा हेतू हेतुमत भाव शब्दाचा अर्थ आहे. जिथं कुठं हे शब्द वापरलेत ना, जिथं ज्या कारणाने वीतराग आहे त्याच कारणाने निर्विकल्प समाधी आहे. म्हणजे जिथं वीतराग विशेषण येतं तिथं समजून घ्या निर्विकल्प समाधीसाठी तो शब्द वापरलेला आहे. अशा रीतीने तिथं हेतू आणि कार्य म्हणा, हेतुमत म्हणजे कार्य, हेतू आणि कार्य रूपाने शब्दाचा अर्थ समजून घ्या. संकर व्यतिकर दोष परिहारेण गाथा गता. अशा रीतीने संकर व्यतिकर दोषाच्या परिहाराने ही गाथा सांगितली. एवं स्वतंत्र गाथाद्वयेन तृतीय स्थलम गतम. अशा रीतीने स्वतंत्र 2 गाथेच्या द्वारे तिसरं स्थळ संपलं. इति प्रथम महाधिकारे सप्तगाथाभिः स्थलत्रयेण समय शब्दार्थ पीठिका अभिधानः प्रथमः अंतरधिकारः समाप्तः. अशा रीतीने प्रथम महाधिकारामध्ये 7 गाथांच्या द्वारे 3 स्थळामध्ये समय शब्दार्थाच्या पीठिकेचं अभिधान रूप समय शब्दार्थ पीठिका नावाचं प्रथम अंतराधिकार सांगितला. म्हणजे हा अंतराधिकाराचं नाव आहे समय शब्दार्थ पीठिका.
नावाचा हा प्रथम महाअधिकार समाप्त झाला. प्रथम महाअधिकारामध्ये हा अंतराधिकार समाप्त झाला पहिला. आता अजून पुढे असणारे ते अंतराधिकार आहेत त्यांचं पण रूपरेषा सांगतील, ते आपण नंतर वाचू. हो जाणा हा मी स्वतंत्र शुद्ध आत्मा आहे. माझ्यामध्ये परद्रव्य नाही, परपर्याय नाही. मी परद्रव्य रूप नाही, परपर्याय रूप नाही. जाणीव करा, माझा या सर्व द्रव्यांशी काहीही संबंध नाहीच. कोणत्याही द्रव्याची मला अपेक्षा नाहीच. माझा स्वभाव निरपेक्ष आहे, निराकुल आहे. स्वाधीन स्वरूपोऽहम्, चेतन स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन.